हॅलो एव्हरीवन. MHTCET PCB ग्रुप स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट अपडेट आहे की फार्मसीसाठी ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे 2024-25 या अकॅडमिक इयरमध्ये, तर त्यांची वेबसाईट स्टार्ट झालेली आहे आणि 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्टपर्यंत ॲप्लिकेशन्स त्यांना सबमिट करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करायचे आहे. वेबसाईटवरती तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करून तुमचे ॲप्लिकेशन एकदा सबमिट झाले की मग नेक्स्ट प्रोसेस स्टार्ट होईल. त्यामुळे अतिशय इम्पॉर्टंट प्रोसेस आहे ही, अतिशय इम्पॉर्टंट स्टेप आहे की ज्यांना कोणाला PCB थ्रू फार्मसीला ॲडमिशन घ्यायचे असेल त्यांनी आज 8 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत, आता काल 7 तारखेपासूनच स्टार्ट झालेले असले तरी 8 ते 16पर्यंत तुमचे व्हेरिफिकेशन सहित होणार आहे. बघा, स्क्रुनिटी मोड सिलेक्ट करून तुम्ही स्क्रुनिटी तर होतेच, परंतु FC सेंटरवरती व्हिजिट करून तुम्हाला म्हणजेच त्या करस्पॉन्डिंग कॉलेजमध्ये जाऊन किंवा एखाद्या कॉलेजमध्ये डॉक्युमेंट्स, आता FC सेंटरची लिस्ट इथे तुम्हाला दिसू शकते. बघा, मेनूवरती जा, तर मेनूवरती गेले की ते एक मिनिट, मेनू इकडं गेला तर FC सेंटर लिस्ट तुम्हाला तिथे मेनूवरती मिळून जाईल आणि तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्ही फिलअप केला की तिथे देखील तुम्हाला FC सेंटर मिळेल. कुठलं सेंटरवरती तुम्ही अप्लाय करायचं आहे, कुठे जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत. बघा, इथे स्क्रुनिटी सेंटर लिस्ट आहे, तुम्ही ती चेक करू शकता. तर इथे जेवढे काही कॉलेजेस आहेत तिथून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घेऊ शकता. बघा, टोटल भरपूर कॉलेजेस आहेत फार्मसीसाठीचे इथले. तर ह्या फार्मसी कॉलेजची जी लिस्ट आहे ना, तुम्ही रेफरन्ससाठी ही देखील घेऊ शकता, कारण भविष्यात तुम्हाला काम येईल. परंतु आता महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया की इथे रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन आहे. बघा, ज्यांनी रजिस्टर केलं आहे तेच करू शकतात, परंतु ज्यांनी अद्याप रजिस्टर केलेलं नाही ते न्यू रजिस्ट्रेशन करू शकता. आणि न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन झालं की मग तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड म्हणून लॉग इन जरी केलं तरी हरकत नाही, परंतु तुमचे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर तिथे अपलोड करूनच फॉर्म सबमिट करा. आता शेड्यूल जर बघितलं आपण कॅपचं, तर बघा 14 तारखेपर्यंत लास्ट डेट आहे आणि 16 तारखेपर्यंत FC सेंटर व्हेरिफिकेशनची लास्ट डेट. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 19 ऑगस्टला पब्लिश होणार असून ग्रॅव्हियन्सेस 20 ते 22 आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट 24 ऑगस्ट रोजी पब्लिश होईल. तर त्यानंतर 25 ऑगस्टपासून लगेच ऑप्शन फॉर्म्स सुरू होत आहेत. म्हणजे तोपर्यंत इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेसचे कॅपराऊंड्स ऑलमोस्ट संपत आहेत आणि तिथून पुढे फार्मसीचे कॅपराऊंड प्रोसेसेस स्टार्ट होतील. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे फार्मसीसाठी तुमचं ॲप्लिकेशन नोंदवू शकता. तर फार्मसीसाठी जर कोणाला अजून माहिती असेल, म्हणजे माहिती घ्यायची असेल, तरी ते न्यूजमध्ये लेटेस्ट अपडेट मिळतील तुम्हाला. तसेच आपण चॅनलवरती देखील लेटेस्ट अपडेट देतच राहतो, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. जर कोणाला कट ऑफ वगैरेबद्दल माहिती घ्यायची असेल फार्मसीसाठी, टोटल फार्मसी कॉलेजेस कुठले, त्यातील बेस्ट कॉलेजेस कुठले, गव्हर्मेंट कुठले, कट ऑफ किती, फी स्ट्रक्चर किती किंवा तिथले प्लेसमेंट्स वगैरे असतील, तर या बाबतीत आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.